नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएटिव्ह आर्टिस्ट सुजाता ह्या पेजवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे लोटसचा डिटेल व्हिडिओ. चला तर मग सुंदर असे लोटस आपण शिकूयात. सुरुवातीला मी ट्रेस पेपर घेतला आणि त्यावर नॉन ओव्हनचे कापड घेतले आहे. तुम्ही मार्करने किंवा स्केच पेनने ही डिझाईन ट्रेस करून घ्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक एक पेटल्स असा ड्रॉ करून घ्या. तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा. मी यापुढे नवनवीन व्हिडिओ विथ डिटेल्स घेऊन येणार आहे, टिप्स आणि ट्रिक्ससोबत. आपण असे ड्रॉ केलेले पेटल्स, सर्व पेटल्स आपण आता कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर ट्रेस डिझाईन हव्या असतील तर तुमच्या साईज अकॉर्डिंग डिझाईन तुम्हाला करून मिळतील. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण 2 बेस हे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आता आपण असे तार कट करून घेतलेत पेटल्सच्या साईजनुसार. ते तुम्हाला तार हे हार्डवेअरच्या दुकानावर मिळून जातील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यांची साईज घेऊ शकतात. आपण असे एक एक करून सर्व तार चिपकवून घेऊयात. तुम्हाला अजून माझ्या चॅनलला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, मॅट रांगोळीविषयीचे किंवा OHP शीट रांगोळीविषयीचे देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. आणि त्यात जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला तसं सजेस्ट करू शकतात, कमेंट करू शकतात. आपण एक एक करून ही तार चिपकून घेतला आहोत. सर्व तार आपले चिपकून झालेले आहेत. आता आपण बाहेरील कॉर्नरला पिंक कलरचा एक लेयर आणि त्याच्या बाजूला दुसरा लेयर ॲड करून घेऊयात. मी पहिला लेयर ॲड केलेला आहे. आता हा दुसरा लेयर मी पाकळीच्या बाजूलाच ॲड करून घेणार आहे. डार्क पिंक कलर घेऊन मी 2 लेयर पाकळींना ॲड करून घेतले. त्यानंतर आपण लाईट पिंक कलर घेणार आहोत. पहिला लेयर ॲड करून झालात. आता हा लाईट पिंक कलर मी घेतला आहे. एक एक करून सर्व पेटल्स आपण तयार करणार आहोत. बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने हा लेयर तयार होत आहे. दोघंही लेयर आपले लावून झाले. आता मागील बाजूला देखील तसेच पेटल्स आपण तयार करून घेऊयात. एक लेयर, दुसरा लेयर आणि मध्यभागी लाईट पिंक कलर ॲड करून मागील बाजूचे पेटल्स देखील आपण तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण डार्क पिंक कलर घेऊन मधल्या बाजूला जिथे बाप्पाचे आसन असेल तिथे आपण लावून घेऊयात. दोन लेयर आपण तेथे लावून घेतले. त्यानंतर आपण व्हाईट कलर घेऊन मधील आसन हे तयार करणार आहोत. सुंदर असे बाप्पाचे आसन तुम्ही बनवू शकतात घरीच. व्हाईट कलर आपला ॲड करून झाला. नंतर आपण खालच्या बाजूचे पेटल्स डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन ह्या 2 कलर शेडमध्ये तयार करणार आहोत.
भरपूर असा ग्लू स्टिकचा वापर आपण करूयात, त्याने ते व्यवस्थित चिपकते. कारण ते जेवढे गरम असेल तेवढे ते व्यवस्थितरित्या चिपकेल आणि धुताना ते निघणार नाही. ग्लूगन ही नेहमी ऑनच असू द्या. दोघंही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता आपण त्याला व्यवस्थितरित्या चिपकवून घेऊयात. एक एक करून आपण ते स्टिक करूयात. व्यवस्थितरित्या भरपूर असे ग्लूगन वापरून, ग्लू स्टिक वापरून आपण ते तयार करूयात. तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ माझ्या चॅनलला बघायला आवडतील कमेंट नक्की करा. माझे चॅनल आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पुढे येणार आहेत. अशा पद्धतीने आपले लोटस तयार झालेले आहे. एक एक पाकळी आपण फोल्ड करून घेऊयात. पुढील बाजूस तुम्ही ती फोल्ड करून पाकळ्या अशा उभ्या करून घ्या. सुंदर असे लोटस आपले तयार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या कलर शेड्समध्ये ते तयार करू शकतात. माझा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की करा. तुमचा सपोर्ट मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. सो आपले लोटस हे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असे लोटस तयार झाले आहेत. चला तर मग मैत्रिणींनो, वाट कसली बघताय? तुम्हीही बनवा असे सुंदर लोटस घरच्या घरी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. थँक्यू. बाय बाय.